हॅलो हाय नमस्कार, मी स्नेहल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। आषाढी एकादशी हा आपल्या हिंदू धर्मातील विशेषतः महाराष्ट्रातील खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण भगवान विठ्ठल हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत, जे दैवी प्रेम आणि करुणेचे प्रतीकसुद्धा आहेत। आपल्या सर्वांना महाराष्ट्रात वारीची परंपरा आहे, जिथे अनेक भाविक शेकडो मैल चालत पंढरपूरच्या मंदिरात पोहोचतात आणि हा आषाढी एकादशीचा उत्सव हा या वारीचा अविभाज्य असा भाग आहे। सगळे भक्त आपल्याला मोक्षाची प्राप्ती व्हावी आणि आनंद मिळावा म्हणून भगवान विठ्ठलाचा आशीर्वाद घेतात। आजच्या दिवशी सर्वांचा उपवास असतो, आमचा सुद्धा आज उपवास होता। ऋत्विजला छानपैकी शाळेमध्ये वारकरी म्हणून बनवून पाठवलेलं होतं आणि त्याचं कसं सेलिब्रेशन झालं याचाच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे। व्हिडिओला पूर्णपणे पहा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। ऋत्विजची छानपैकी अशी पालखी आणि वारीची स्कूलमध्ये सेलिब्रेशन होत असतं। मी घरी देवपूजा करत होते, पण माझ्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नव्हती, पण माझे आराध्य म्हणजेच परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांनाच मी माझे विठ्ठल मानते आणि त्यांचीच अशी नित्यभावाने मी पूजा केलेली होती। सोबतच तुळशी वृंदावनाचं खूप महत्त्व आहे, त्याचीसुद्धा मी आज पूजा केली। आपण आपल्या मनोभावे अशी श्रद्धा ठेवून जर श्रीगुरूंची सेवा केली तर आपल्याला इतर कोणत्याही देवतेचं दर्शन घेण्याची गरज पडत नाही, कारण श्रीगुरूंच्या चरणीत सर्व देवता ह्या सामावलेल्या असतात। अशा सद्भावाने आपण ती पूजा केली तर ती नक्कीच संपन्न होते। इथे ऋत्विज त्याच्या मित्रांना जो रोजची देवपूजा करतो आणि त्याला काही मंत्र शिकवलेत, ते मंत्र त्याच्या मित्रांना शिकवत होता। ओम गगनगिरी देवत्वम आत्मत्वम शिवत्वम ज्ञानत्वम समाधत्वम शमया। विठुरायाचं एक रूप आहे, म्हणजेच भगवान विष्णूंची अनेक रूपं आहेत, त्यातलंच एक पंढरपूरच्या विठ्ठलाचं एक रूप आहे। असं म्हणतात की विठ्ठल हे आपलेच पालनपोषक करतात आणि आपलं संपूर्ण आयुष्यभर सांभाळ करतात। अशा या विठ्ठलाला आषाढी एकादशीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो। तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप आनंदात जाऊ दे आणि परमेश्वराची असीम कृपाभक्ती तुम्हाला प्राप्त होऊ देत। वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।